नमस्कार स्वामी भक्त हो, स्वागत आहे तुमचं आपल्या सुप्रिया वाईब्स या यूट्यूब चॅनलमध्ये. श्रावण महिना सुरू होण्याआधी ही माहिती नक्की जाणून घ्या, कारण श्रावणात केलेली महादेवाची भक्ती विशेष मानली जाते. पण या पवित्र महिन्यात फक्त सोमवारलाच उपवास करण्यापेक्षा अशा काही सध्या गोष्टी आहेत ज्या प्रत्येक भक्ताने करायला हव्यात. या 5 गोष्टी कोणत्या आहेत आणि श्रावण महिन्याचं खरं महत्त्व काय आहे, चला आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. नमस्कार भक्तांनो, श्रावण महिना म्हणजे भक्ती, श्रद्धा आणि महादेवाच्या नामस्मरणाचा महिना. हिंदू धर्मामध्ये श्रावण महिन्याला विशेष महत्त्व आहे. या संपूर्ण महिन्यात भगवान शिवांची पूजा, अभिषेक, बेलपत्र अर्पण करणे, महामृत्युंजय मंत्राचा जप आणि ओम नमः शिवाय या मंत्राचे नामस्मरण अनेक भक्त श्रद्धाने करतात. विशेषतः श्रावणी सोमवार हा महादेवाच्या भक्तांसाठी अत्यंत महत्त्वाचा दिवस मानला जातो. पण श्रावण म्हणजे फक्त उपवास आणि पूजा नाही. श्रावण आपल्याला आपल्या मनाकडे पाहायला शिकवतो. आपल्या मनातील नकारात्मक विचार कमी करून श्रद्धा, संयम आणि चांगल्या कर्माकडे वळण्याची ही एक सुंदर संधी आहे. चला तर मग जाणून घेऊया, श्रावण महिन्यात प्रत्येक भक्ताने कोणत्या त्या 5 गोष्टी करण्याचा प्रयत्न करावा. पहिली गोष्ट, ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करणे. ओम नमः शिवाय हा मंत्र महादेवांना अत्यंत प्रिय आहे. श्रावण महिन्यात तुम्ही कितीही व्यस्त असला तरी काही मिनिटे महादेवाचे या मंत्राने नक्की जप करा. सकाळी उठल्यानंतर किंवा रात्री झोपण्यापूर्वी शांतपणे डोळे बंद करा आणि मनापासून 108 वेळा किंवा तुम्हाला जितक्या वेळा जमेल तितक्या वेळा या मंत्राचा जप करा. मनात खूप चिंता असेल, एखादी अडचण असेल किंवा आयुष्यात काहीच मार्ग दिसत नसेल तर महादेवांसमोर काही क्षण शांत बसा. त्यांना सगळं सांगा, कारण कधी कधी आपल्याला समस्येचं उत्तर लगेच मिळत नाही, पण त्या समस्येला सामोरं जाण्याची शक्ती ही नक्कीच मिळते. दुसरी गोष्ट, शिवलिंगावर जल अर्पण करा. श्रावणात अनेक भक्त महादेवाला जल अर्पण करतात. मंदिरात जाऊन श्रद्धेने जल अर्पण करा आणि जल अर्पण करताना मनात अशी प्रार्थना करा, महादेवा, माझ्या मनातील अहंकार, राग, चिंता आणि नकारात्मकता दूर करा आणि मला योग्य मार्ग दाखवा. माझ्या प्रयत्नांना यश द्या. कधी कधी काय होतं, आपण खूप प्रयत्न करूनही आपल्याला जी हवी ती गोष्ट मिळत नाही. परंतु तुम्ही जर श्रद्धेने महादेवांपुढे तुमची इच्छा मांडली तर नक्कीच या श्रावण महिन्यामध्ये तुमची इच्छा पूर्ण होणार आहे. तुमच्याकडे जास्त पूजा साहित्य नसलं तरी चालेल, परंतु मनापासून केलेली छोटीशी प्रार्थना देखील भक्तीसाठी महत्त्वाची आहे. तिसरी गोष्ट, बेलपत्र आणि साधी पूजा. महादेवाच्या पूजेमध्ये बेलपत्राला विशेष महत्त्व दिलं जातं. श्रद्धेने बेलपत्र अर्पण करा, फुलं अर्पण करा, दिवा लावा, धूप लावा आणि काही क्षण महादेवांसमोर शांत बसा. पण एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, देवाला फक्त पूजा साहित्यांची गरज नसते. देवाला आपल्या मनातील भावना महत्त्वाच्या असतात. म्हणून पूजा करताना मनात प्रेम आणि श्रद्धा ठेवा. चौथी गोष्ट, श्रावणी सोमवार भक्तीने पाळा. श्रावणातील सोमवार महादेवांच्या भक्तीसाठी विशेष मानले जातात. या दिवशी अनेक भक्त उपवास करतात, मंदिरात जातात, अभिषेक करतात आणि शिवनामाचा जप करतात. पण उपवास म्हणजे केवळ अन्न न खाणे असं नाही. आपण या दिवशी आपल्या वाईट सवयींपासून दूर राहण्याचा संकल्पही करू शकता. आज कोणावर राग करणार नाही, कोणाला वाईट बोलणार नाही, कोणाचं मन दुखावणार नाही, कोणाबद्दल वाईट विचार करणार नाही. असा संकल्प केला तर तोही एक प्रकारचा सुंदर उपवासच आहे. कारण महादेवांची पूजा मंदिरात सुरू होते, पण तिचं खरं रूप आपल्याला वागण्यात दिसायला हवं. 5वी आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, सेवा करा. श्रावण महिन्यात शक्य असेल तर एखाद्या गरजू व्यक्तीला अन्न द्या, एखाद्या तहानलेल्या व्यक्तीला पाणी द्या, एखाद्या वृद्ध व्यक्तीची मदत करा, पक्षी किंवा प्राण्यांसाठी पाणी ठेवा, एखाद्या गरीब व्यक्तीला आपल्या परीने मदत करा. कारण भक्ती फक्त देवापुढे हात जोडण्यात नाही, दुसऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू आणण्यातही भक्ती आहे. महादेवाला प्रसन्न करण्यासाठी मोठमोठ्या गोष्टी करण्याची गरज नाही. एखादं चांगलं कर्म, एखाद्याला दिलेला आधार, एखाद्याला माफ करणं हेही तितकंच महत्त्वाचं आहे. श्रावण महिना आपल्याला काय शिकवतो तर भक्तांनो, आयुष्यात कितीही संकट आली तरी श्रद्धा सोडू नका. कधी कधी आपल्याला वाटतं देव माझी परीक्षा का घेत आहे, पण कदाचित त्या कठीण काळातूनच आपल्याला काहीतरी शिकवण मिळत असते. जसं पावसाआधी आकाश काळं होतं, तसंच आयुष्यात चांगले दिवस येण्याआधी काही वेळा परिस्थिती ही कठीण होते. म्हणून संकट आलं म्हणून घाबरू नका. महादेवांना आठवा, शांत राहा आणि आपल्या परीने योग्य कर्म करत राहा. श्रावण महिन्यात
महादेवांसमोर उभं राहून फक्त पैसा, घर, गाडी, इच्छा मागण्यापेक्षा एकदा असंही म्हणा, महादेवा माझ्यासाठी जे योग्य आहे तेच मला दे, माझ्या मनाला शांतता दे, माझ्या कुटुंबाला सुखी ठेव आणि योग्य मार्गावर चालण्याची शक्ती मला दे. ही प्रार्थना मनापासून करून पहा, कारण आपल्याला आयुष्यात नेमकं काय हवंय हे कधी कधी आपल्यालाच कळत नाही, पण देवाला आपल्या गरजेची जाणीव असते. म्हणून श्रावणात एक गोष्ट नक्की करा, देवाकडे मागा पण देवावर विश्वासही ठेवा. श्रावण महिना संपल्यानंतरही तुमचं नामस्मरण थांबू देऊ नका. श्रावणी सोमवार संपल्यानंतरही चांगली कर्म करणं थांबू नका, कारण भक्ती ही एका महिन्यापुरती नसते. भक्ती ही आपल्या संपूर्ण जीवनाची सुंदर वाट असते. भक्तांनो, जर तुमच्या आयुष्यात सध्या काही अडचण असेल, जर एखादी इच्छा पूर्ण होत नसेल, जर मनात चिंता असेल, तर या श्रावणात एकदा शांतपणे महादेवांसमोर बसा, डोळे बंद करा आणि फक्त म्हणा ओम नमः शिवाय. कदाचित परिस्थिती लगेच बदलणार नाही, पण तुमच्या मनाला परिस्थितीशी लढण्याची शक्ती नक्की मिळेल. आणि लक्षात ठेवा, ज्याच्या डोक्यावर महादेवाचा हात आहे त्याने संकटाला घाबरायची गरज नाही. जर तुम्हीही यावर्षी श्रावण महिना महादेवाच्या भक्तीने आणि श्रद्धेने साजरा करणार असाल तर कमेंटमध्ये मनापासून लिहा हर हर महादेव. आणि व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.